मॉर्निंग आहे. आज आम्ही महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहोत. महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा उगमस्थान, मॅप्रो गार्डन, पंचगणी पण जाणार आहोत आणि वाई पण जाणार आहोत. वाईचा गणपती, पेशवेवाड वगैरे. सो तुम्ही पण आमच्यासोबत, माझ्यासोबत जुडले राहा. आपण सोबत एक्सप्लोअर करू. नमस्कार मंडळी, तर तुमचा माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. इथे छान सह्याद्रीच्या कुशीत आमची सकाळ झालेली होती आणि मग आम्ही सकाळी निघालेलो होतो महाबळेश्वर मंदिर करायला आणि पंचगंगा उगमस्थान करायला. इथे लवकरच सकाळी पोहोचल्यामुळे काही जास्त गर्दी वगैरे नव्हती आणि दर्शन वगैरे खूप छान झालं होतं. आणि हे अशी मान्यता आहे इथली की हे पांडवकालीन युगातले मंदिर आहे. तर इथे छान दर्शन वगैरे झालं होतं आणि आतमध्ये रेकॉर्डिंग वगैरे अलाऊ नव्हती म्हणून मी काही रेकॉर्डिंग केलेली नव्हती. आणि मग इथे छान असं मंदिराच्या मागे खूप सुंदर असा व्ह्यू होता. गार्डन वगैरे होतं, ते सध्या गेट वगैरे बंद होते त्याचे, त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो, पण खूप सुंदर असा व्ह्यू होता इथे. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वर टेम्पल. तिथे आतमध्ये रेकॉर्डिंग अवेलेबल नव्हती, पण तिथे खूप सुंदर रुद्राक्षाच्या रुद्राक्षाच्या अवतारात शंकरजीचे शिवलिंग होते, जे की खूपच सुंदर होते आणि खूपच प्राचीनकालीन मंदिर होतं हे. आणि तिथला जो नंदी बैल आहे ना, तो खूप मोठा होता. तर आता आम्ही पंचगंगा मंदिरात जातो, जिथे कृष्णा नदीचं उगम पॉईंट आहे. तर चला बघूया. तर महाबळेश्वर मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालेलो होतो पंचगंगा मंदिराकडे. आणि हा व्हिडिओ माझ्या ट्रॅव्हल डायरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ असेल. आणि ते खूप सुंदर अशा ज्यूटच्या बॅग्स वगैरे, खूप सुंदर असं स्टफ होतं जे आपण घेऊ शकलो असतो. क्यूट खूप सुंदर गोष्टी होत्या. आणि मग सकाळ असल्यामुळे इथे जास्त गर्दी पण नव्हती आणि खूप छान सामान होतं. सो गाईज, आता आम्ही जातो पंचगंगा मंदिर उगमस्थान. तर चला. अरे हे आलं पण. आणि हे जे तुम्हाला पुढे दिसत आहे श्री पंचगंगा मंदिर, हेच ते मंदिर होतं आणि खूप छान मंदिर होतं. म्हणजे 5 नद्यांचा तिथे वेगळ्या ठिकाणाहून उगम होत होता आणि कृष्णा नदी मेन होती. आणि मग दर्शन झाल्यानंतर आम्ही छान इथून फ्रीज मॅग्नेट्स घेतले मी. खूप सुंदर स्टफ होतं इथे. सो गाईज, आता आमचं पंचगंगा मंदिर बघून झालेलं आहे, जो पंचगंगा नदीचा उगमस्थान आहे, जिथे कोयना, गायत्री, कृष्णा, आणखी 2 कोणत्या होत्या? आणखी 2 नद्या कोणत्या होत्या? कोयना, गायत्री, कृष्णा, अजून कोणत्या होत्या? वेण्णा, आणखी सरस्वती नव्हतं. सरस्वती आहे ना? हो, गायत्री, सरस्वती, कोयना, कृष्णा, अशा 4 मंदिर बघून आलेलो होतो, त्याचं उगमस्थान. आणि ते नंतर आम्ही इथे चाललेलो होतो पुढे कृष्णा नदीचं जे उगमस्थान आहे, जिथून कृष्णा नदी चालू होते. मेन तर ती श्री पंचगंगा नदीतूनच चालू होते. तर आता आम्ही चाललो आहे कृष्णा टेम्पलला. इथे टोटल 3 मंदिरं आहेत, त्यातलं महाबळेश्वर एक झालं, पंचगंगा उगमस्थान झालं आणि आता कृष्णा. त्यातल्या ज्या नद्या आहेत त्या 6 की 12 वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येतात असं मान्यता आहे. आणि मग तिथून जो व्ह्यू दिसत होता, बाप रे, 2 पहाडांच्या मधातून कृष्णा नदी वाहत आहे. आणि हे आहे कृष्णा नदीचं उगमस्थान, म्हणजे जिथून प्रॉपर नदी चालू होते. मेन उगमस्थान तर ते पंचगंगा मंदिराचंच आहे, पण इथून कृष्णा नदी चालू होते. छान. काही जाता आपण बघितले आहे कृष्णाई मंदिर, जिथून मेन कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. इथे कुठल्याच मंदिरात आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, तर जितकं झालं तितकं रेकॉर्ड केलं आहे. बाकी आणि मग त्यानंतर येतं म्हणजे या स्ट्रॉबेरीच्या शेती, खूपच सुंदर. आणि हा प्रॉपर मंदिराचा व्ह्यू होता. आणि इथे बाजूलाच एक शेत होतं जिथे स्ट्रॉबेरीज, लेटेस म्हणजे ब्रॉकली
कॉलीफ्लावर अशा खूप मोठ्या मोठ्या भाजीपाला मिळत होता, पण स्ट्रॉबेरी खूप जास्त टेस्टी होत्या, खूप गोड होत्या. म्हणजे प्रॉपर स्ट्रॉबेरी खायची असेल ना तर महाबळेश्वर इथे कृष्ण मंदिराजवळ एक स्ट्रॉबेरी फार्म आहे. तिथे इतक्या गोड स्ट्रॉबेरीज होत्या की एक बॉक्स स्ट्रॉबेरी आम्ही घेतलेली आहे. खूप मोठ्या मोठ्या रेड आणि गोड गोड स्ट्रॉबेरीज होत्या. तुम्हाला मी दाखवेलच नंतर बॉक्स ओपन करून, कारण खूप सुंदर स्ट्रॉबेरीज होत्या. मग तिथून निघाल्यावर आम्ही पोहोचलो मॅप्रो गार्डनला. सगळ्यात छान आणि मस्त. मी आधी पण इथे येऊन गेलेली आहे एकदा माझ्या फ्रेंड्ससोबत. इथे सगळ्यात जास्त जी मजा येते ना ती म्हणजे टेस्टिंगला. इथे तुम्हाला प्रत्येक आयटम टेस्ट करायला मिळतो. काही त्यांच्या चॉकलेट्स असेल, काही असेल. इथे मी पेरूची जेलीवाली चॉकलेट होती, ते पण त्यांनी मिरची पावडरसोबत लावून दिलेली होती. आणि इथे माझ्या भावाला आम्ही इथे असं टँकमध्ये टाकलेलं होतं चॉकलेट्स कलेक्ट करायला. तर इथे खूप मजा येत होती. आणि मुलांसाठी ना अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, आणि म्हणजे तिथलं पण असं एन्व्हायरमेंट असं कोऑपरेटिव्ह आहे की जर नसेल काही चॉकलेट वगैरे होत तर ते असं मदत करतात. जरा असं नाही का बा तुम्हाला एकदमच काढून टाकेल असं तसं. तर खूप सगळ्या चॉकलेट्स त्यांनी घेतलेल्या होत्या आणि खूप मज्जा आली होती तिथे. जवळपास 200 रुपये याची एंट्री फी होती आणि 200-250च्याच चॉकलेट्स त्यांनी उचलून पण काढलेल्या होत्या. तर अशी ती मजा होती. ते चॉकलेट आत्तापर्यंत पण नाही संपलेले आहे आमचे. आणि खूप सुंदर आजूबाजूला ग्रीनरी होती. आणि मग तुम्ही मॅप्रो गार्डन आले आणि तुम्ही स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्ली स्ट्रॉबेरी सीझनमध्ये तर मग कायच. आम्ही जवळपास इथे 1000-1500ची तर फक्त आईस्क्रीम आणि लस्सी वगैरेच खाल्ली होती. खूप मजा आली होती. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे इथं मॅप्रोला. जर तुम्ही स्वीट टूथ असाल किंवा तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्हाला मॅप्रो नक्की आवडेल. आम्ही केसर पिस्ता लस्सी आणि स्ट्रॉबेरीची लस्सी असं घेतलेलं होतं. छान असं वेगळ्या वेगळ्या मँगो लस्सी पण घेतलेली होती आणि मस्त एन्जॉय केलं. आणि आजूबाजूला छान स्ट्रॉबेरी फार्म्स वगैरे होते तर खूप छान मजा आलेली होती. मस्त वातावरण पण खूप व्यवस्थित होतं. म्हणजे ऊन पण होती तर थंडी पण होती, थंडा वारा होताच होता. आणि मग इथे यांच्या फूड सेक्शनमध्ये आलो. मी जसं सांगितलंच तुम्हाला आधी की इथे फूड टेस्टिंग करता येतं. तर इथे प्रत्येक काउंटरवर एक वेगळे वेगळे त्यांचे आयटम्स असतात आणि ते तुम्हाला टेस्ट करायला देतात. आणि मग जर तुम्हाला आवडले तर तुम्ही ते घेऊ शकतात. मग यांचे छोटे मोठे हे ते सगळे व्हेरियंट्स असतात. आणि इथले नाचोज खूप जास्त टेस्टी होते. तर मग मी इथून एक नाचोसचं पॅकेट आणलेलं होतं आणि चॉकलेट्स आणलेले होते आणि जॅम वगैरे असं बऱ्याच काही गोष्टी आणलेल्या होत्या. खूप सुंदर असं हे मॅप्रो गार्डन आमचं झालेलं होतं आणि खूप सुंदर आम्ही मज्जा केलेली होती. त्यानंतर आम्ही निघालेलो होतो पंचगणी जायला. आणि इथे जिथे तिथे तुम्हाला स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स दिसेल, मलबेरीचे स्टॉल्स दिसेल. मी मलबेरी पण घेतलेल्या होत्या. मलबेरी खूप छान अशा टेस्टला लागतात. आणि मग छान अशा वातावरणात छान आमचं महाबळेश्वर रॅपअप करून आम्ही निघालेलो होतो पंचगणीला. तिथे फ्लावरच्या नर्सरी इतक्या होत्या आणि खूप सुंदर असे रंगीबिरंगी फुलं होते तिथे आणि छान वाटत होतं. आणि मग तिथे साईडलाच हॉर्स रायडिंग कोर्ट वगैरे पण होते. आणि मग असंच बघता बघता आम्ही पोहोचलो होतो इथे टेबल पॉईंटला आणि टेबल पॉईंट पण छान होतं. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे इथे टेबल पॉईंटला आणि इथे आम्ही आता टांगा केलेला आहे. आणि इथे आम्ही टांग्यावरती खूप सगळे 9 पॉईंट्स आहेत टोटल आणि 2 केव्ज आहे. मी आधी पण आली होती इथे माझ्या फ्रेंड्ससोबत, तर आम्ही फक्त केव्ज एक्सप्लोअर केलेले होते. तर आता पूर्ण टेबल लँड एक्सप्लोअर करूया. तर चला बघूया. आणि मग इथे आम्ही छान प्रकारे टांग्यामध्ये बसून त्यांचे वेगळे वेगळे पॉईंट्स केले होते. जसं त्यांनी सांगितलं होतं की इथे पांडव वगैरे येऊन गेलेले होते. तर मग तुम्हाला जे समोर थोडं दिसतं आहे तर ती चूल आहे त्यांची जिथे त्यांनी स्वयंपाक वगैरे केलेला होता असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता काय खरं काय खोटं हे तर कुणालाच ठाऊक नसतं, पण त्यांची जे दाखवायचं वगैरे होतं तर मग ते तसे दाखवत होते. तर मग इथे ती चूल होती त्यांची आणि आधीच्या काळात अशा चुली वगैरे राहू पण नाही शकतात. आणि मग तो एक पॉईंट झाल्यानंतर तिथे एक पुस्तकांचं गाव असं एका गावाला नाव दिलं आहे. तर त्या पहाडावर आहे ते गाव. तर ते असं तिथे छान दाखवत होते. आणि
बऱ्याच मूवीजची वगैरे पण शूटिंग वगैरे झाली होती. आणि ही जे ग्राउंड आहे हे ग्राउंड होतं तारे ज़मीन परची शूटिंग पण इथेच झालेली होती पंचगणीला. तर ते ग्राउंड पण तिथे होतं आणि स्कूल्स वगैरे पण होत्या. खूप जास्त सगळ्यात जास्त स्कूल्स ज्या आहे बोर्डिंग स्कूल्स वगैरे त्या पंचगणीमध्ये आहेत आणि सगळ्या ख्रिश्चन स्कूल आहेत. आणि जवळपास 40 ते 50 स्कूल्स बहुतेक त्यांच्या सांगण्यानुसार इथे होतं पंचगणीला होत्या. आणि मग त्यानंतर ते सगळं काही असं सांगत होते की इथे या पिक्चरची शूटिंग झाली आहे, त्या पिक्चरची शूटिंग झाली आहे, गोलमालची वगैरे पण शूटिंग झालेली आहे. तिथे जे तुम्हाला कठडं लावलेले दिसत आहे तर तिथे ते त्यांचं घर वगैरे होतं. आणखी एक कुठला तरी माधुरी दीक्षितचा वगैरे पण मूवी होता, त्याची पण शूटिंग इथेच झालेली आहे. तर असं खूप वेगळे वेगळे शूटिंग वगैरे ते सगळं काही सांगत होते आणि वेगळे वेगळे स्पॉट्स ते छान असे आम्हाला दाखवत होते. आणि जास्त काही नाही तर 1-1.5 तास वगैरे 1.5-2 तास आरामात आम्हाला टेबल लँड फिरायला लागलेला होता इथे. आणि इथून तो लेक खूप सुंदर असा निळाशार दिसत होता. आणि खाली पण कुठल्या तरी मूवीची शूटिंग वगैरे झालेली होती तर ते सांगत होते. आणि पंचगणीचं एक स्पेसिफिकेशन आपण हे म्हणू शकतो की तिथे अशा प्रकारची झाडे आहे जी ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात सोडतात. त्यामुळे ते तिथलं वातावरण खूप असं प्युअर आणि सरियल होतं, खूप छान होतं. तर मग इथे आम्ही वळत होतो आमच्या टेबल लँडकडे. तर मग टेबल लँड नाही, जो इथे केव्ह होता ना, केव्ज होते जे खूप असे नॅचरल केव्ज क्रिएट झालेल्या होत्या. तर इथे आम्ही त्याच्याकडे चाललेलो होतो. इथे ते टांगे वगैरे सगळं थांबून जातात आणि मग पुढे आपल्याला जावं लागतं. आणि इथे असं सांगितलं जाते की हे जे पुढचा पहाड दिसत आहे तिथे एक गड आहे जो की पूर्ण नाही झाला आहे, त्याला कमळगड असं म्हणतात. आता त्यांच्या सांगितल्यानुसार तर तो गड शिवाजी महाराजांचा होता असं त्यांनी सांगितलेलं होतं की जो असा इनकम्प्लीट गड वगैरे होता. आणि मग आम्ही तिथे खाली जात होतो केव्जमध्ये. त्या नॅचरल केव्ज होत्या ज्याला पांडव केव्ज आणि टायगर केव्ह असे म्हणतात. अशा 2 वेगळ्या वेगळ्या केव्ज होत्या इथे. आणि खाली असा छान जायचा रस्ता होता तिथे. या सुंदर खूप सुंदर नॅचरल एअर कंडिशन केव्ज होत्या. आणि इथे माझ्या भावाचं चालू होतं की मी समोर येईल, तू मला तुझ्या व्हिडिओमध्ये घे, असं त्याचे काही चालू होते. आणि खूप सुंदर असं इतकं थंड आणि इतकं छान वाटत होतं त्या केव्जमध्ये. खूप सुंदर अशा त्या नॅचरल केव्ज होत्या, म्हणजे थंडगार वाटत होतं मातीचं असल्यामुळे. आणि वरून पहाड होता आणि खाली ते केव्ज होते फक्त त्याच्यामुळे. तर मग इथे आम्ही असंच चाललेलो होतो छान. आणि मग संपता म्हणजे लवकरच एक यू टर्न घेऊनच येऊन सारख्या त्या केव्ज आहेत त्या लवकरच संपून जातात असो. आणि खूप सुंदर मग इथे त्यांनी तशाच्यात कॅफे तयार केलेला होता की तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेऊ शकता अशा प्रकारे. आणि मग त्या पांडव केव्हमधूनच दुसऱ्या टायगर केव्हमध्ये जायचा रस्ता आहे. तर मग ही ती टायगर केव्ह आहे. आणि इथला पण व्ह्यू खूप सुंदर होता, खूप भारी होतं, खूप छान वाटत होतं. आणि खूप सुंदर इथे त्या केव्जमध्येच त्या लोकांनी कॅफे वगैरे बनवलेले आहे. हा पण खूप छोटासाच केव्ह होता, इथे पण असं काही मोठं नव्हतं. इथे पण बस तुम्ही असा टर्न मारून आले, एक असं फिरून आले, टर्न मारले की केव्ह संपतोय. हा जो तुम्हाला बस स्टार्ट केला की एंड पण तो तिथेच होतोय, बस असाच होता. आणि तिथे टायगर केव्हसाठी बस एक असा टायगरचा छोटूसा टॉय ठेवून दिलेला होता. तर असा काही हा आमचा टायगर केव्ह आणि त्या केव्हचा एक्सपिरियन्स राहिलेला होता. बस इथे हेच जाऊन बघत होते की आतमध्ये तिथून कुठे आणखी रस्ते वगैरे आहे का, काही असं जाता येतं का, करता येतं का, बस असंच काही चालू होतं. आणि बस तिथेच सांगितलं नाही, बस तिथेच तसा टायगर वगैरे ठेवून दिलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला टायगर केव्ह असं काहीतरी नाव होतं. बस एंट्रन्स करताच एक्झिटमध्ये येऊन गेलेलो होतो आम्ही. आणि मग त्याच्यानंतरच अशा टेबल पॉईंट वगैरे बघितल्यानंतरच आम्ही वापस निघालेलो होतो.
ते म्हणजे आता मी वाईला जायला, वाईचा गणपती पण खूप सुंदर आहे. तिथून पण कृष्णा नदी जाते, त्याला दक्षिण काशी असं पण म्हटलं जाते त्या वाईच्या मंदिराला. तिथे पण एक खूप सुंदर शंकरजीचं मंदिर आणि गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर पंचगणी आणि वाई ते जवळपास 10 ते 15 किलोमीटरच काहीतरी डिस्टन्स आहे, जास्त मोठं डिस्टन्स नाही आहे. तर मग ते आमच्या रूटमध्ये पण लागत होतं, तर मग आम्ही ते पण करून टाकलं. आणि मग इथे असं अंगावर पाणी घे. तर आम्ही इथे गणपतीच्या मंदिरात आलेलो आहे वाईचं, जे इथे कृष्णा नदी आहे याला आणि मग इथे हे खूप सुंदर असं शंकरजीचं पण मंदिर होतं. आणि हे जे बाजूला दिसतं हे गणपती बाप्पांचं मंदिर होतं. तर मग आधी आम्ही छान शंकरजीच्या मंदिरात वगैरे असं जाऊन आलो आणि खूप सुंदर असं मंदिर होतं ते. आणि मग आम्ही इथे गणपती बाप्पांसाठी नारळ, फुलं वगैरे, प्रसाद वगैरे घेतला, मोदक वगैरे घेतला. आणि हे शंकरजीचं मंदिर होतं. इथलं आर्किटेक्चर खूप सुंदर असे होतं आणि खूप मोठे नंदी बैल होते इथे. आणि मग त्यानंतर आतमध्ये अशी छान गाभाऱ्यात शंकरजीची पिंड होती. आणि मग गणपती बाप्पांच्या मंदिरात रेकॉर्डिंग अलाऊ नव्हती म्हणून ते नाही घेऊ शकले. आणि मग तिथून आम्ही निघालो होतो पेशवेवाडा बघायला. बहुतेक याला नाना फडणवीस वाडा पण असं म्हणतात. आणि खूप सुंदर वाडा होता. बऱ्याच मूवीजची शूटिंग इथे झालेली आहे. छावा मूवीची पण शूटिंग इथे झालेली आहे त्यांच्या सांगण्यानुसार, आणि तानाजी मूवीची पण बहुतेक. आणि इथे यांची ना छोटीशी अशी शॉर्ट फिल्म असते की वाडा कसा आहे, काय आहे. आणि मग ते त्यांचे पूर्ण फॅमिली ट्री वगैरे एक्सप्लेन करतात. आणि मग त्याप्रकारे आपल्याला कळतं की वाडा ॲक्च्युअलमध्ये कसा आहे आणि कुठल्या कुठल्या एरियाला काय काय म्हटलं जातं. तर इथून या वाड्याची स्टार्टिंग होती, एंट्रन्स होतं. आणि खूप सुंदर असा वाडा होता. आणि वरती तर खूप सुंदर आर्ट गॅलरीज वगैरे होत्या. तर इथे नानाच्या पलंगाची खोली म्हणजे त्यांचं बेडरूम होतं. खूप छोट्या छोट्या अशा स्टेअर्स होत्या वरती जायच्या. आणि खूप सुंदर असं त्यांचा तो पलंग होता. तो काही सीसमच्या लाकडांचा होता बहुतेक. तर मग त्याला उदयी नाही लागली पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी तो पलंग खराब नाही झाला पाहिजे. तर त्यांच्या पण साठी त्यांनी काहीतरी युक्ती वेगळी अशी केलेली होती की ते पलंगाचे जे पाय होते ते सतत पाण्यात राहायचे, म्हणजे त्याने ते खराब नाही झाले पाहिजे. असं काही फारसं ते लॉजिक होतं त्यांचं. आणि हाच तो पलंग आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी जशाच्या तशा प्रिझर्व करून ठेवल्या आहे. त्याचे जुन्या जमान्यात हवा वगैरे द्यायचे, पंखा वगैरे द्यायचे, तो वगैरे ते तुम्ही बघू शकता. तिथे वरती ऑरेंज कलरचं आहे ते. त्यांची सिक्रेट रूम डिस्कस वगैरे करायची, असं सगळं काही वेगळं वेगळं केलेलं होतं. त्याला खलबतखाना असं म्हणतात, जे मी सिक्रेट रूम तुम्हाला सांगितले आहे ते. आणि सगळ्या रूम एकामेकांना अटॅचच होत्या. असं काही नव्हतं की तुम्ही इकडून निघाले तर तिकडे. ते जवळपास भूलभुलैयासारखंच होतं इथे. तर आम्ही आर्ट गॅलरीज बनत होती, कारण की तिथे जे होते, जे नाना फडणवीस यांना चित्रकलेचा खूप जास्त छंद होता आणि खूप जास्त त्यांना आवड होती त्या गोष्टीची. आणि हे जे मी तुम्हाला अंधारात दाखवलं हे त्यांचा काहीतरी सिक्रेट वे आहे. म्हणजे एक असतो ना चोर दरवाजा किंवा चोरवाट आपण म्हणतो, असं काहीतरी हे होतं तिथे. आणि बघा जिथे तिथे वरती खूप सुंदर अशा पेंटिंग्ज होत्या, खूप सुंदर अशा पेंटिंग्स होत्या. आणि मग तिथून आतमध्ये आम्ही असं कुठेतरी निघालो. तर मग तिथे वरती पोहोचलो. तर हे कचेरी होतं, म्हणजे जिथे काही त्यांची ऑफिशियल कामे वगैरे व्हायची. तर हे असं काहीतरी होतं. आणि मग तिथून प्रॉपर ते जुन्या जमान्यातले वाडा कसे असतात की वरती जाते आणि मग मध्ये तुळस असते, तर असं काही या वाड्याची पण रचना होती. आणि समोरून तो असा खूप लहान वाटत होता, पण आतमध्ये येऊन खूप मोठा होता तो. तर मग ते पण एक होतं तिथे. आणि मग इथे परत एक ऑफिस होतं छोटंसं. तर मग तसं चाललेलं होतं. आणि मग तिथून तुम्ही कुठून तरी येता आणि मग खाली तुम्ही येता, म्हणजे खाली उतरलेलो होतो आम्ही फर्स्ट फ्लोअरवरून ग्राउंड फ्लोअरवरती. मग त्यानंतर आम्ही इथे परत आतमध्ये गेलो. तर इथे ही जी ओपन स्पेस होती, ही ओपन स्पेस तेव्हांच्या ज्या
पेशवीन बाई वगैरे राहत होत्या, त्या लोकांच्या ज्या छोट्या छोट्या गॅदरिंग्स वगैरे राहत होत्या, हळदी कुंकू वगैरे, ही त्यासाठी अशी स्पेस होती. आम्ही आलेलो होतो नानावाड्याला. नानावाडा हा नानाराव फडणवीस यांचा वाडा आहे आणि इथे बरेच मूवीजची शूटिंग झाली, जसं छावा, फुलवंती, असे जे खूप हिस्टॉरिक मूवीज आहेत त्यांची इथे शूटिंग झालेली आहे. आणि तुम्ही महाबळेश्वर, पुणे, पंचगणी इथे जर फिरायला येत असाल तर नक्की नानावाड्याला या. म्हणजे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे हा वाडा. म्हणजे काही जागी रेकॉर्डिंग प्रोहिबिटेड होती, काही जागी रेकॉर्डिंग चालत नव्हती, तर असं काही भाग सुटलेला आहे की जो रेकॉर्ड नाही केला आहे आणि तोच सगळ्यात सुंदर भाग होता या वाड्यातला. म्हणजे इतक्या सुंदर सुंदर पेंटिंग्स होत्या. नानांना पेंटिंगचा असं खूप जास्त आवड होती, त्याच्यामुळे इथे त्यांच्या काळातल्या खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स होत्या. तर तुम्ही त्या नक्की बघायला पाहिजे आणि तुम्ही जर इकडे असाल तर तुम्ही नक्की हा वाडा व्हिजिट करायला पाहिजे. तर जशा प्रकारे मला एक्सप्लेन करता आलं आणि मी रेकॉर्ड केला आहे तशा प्रकारे मी हा वाडा एक्सप्लेन केलेला आहे. आणि इथे प्रॉप्स ठेवले होते की तुम्ही फोटोज वगैरे काढू शकाल. आणि इथे परत एक गड होता, त्याचं नाव आम्हाला माहिती नाही, तो पण असा इनकम्प्लीटच गड होता. आणि मग इथे आम्ही निघालेलो होतो आमच्या परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.